आज 31 मे लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती. सर्वप्रथम आपल्या सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. लोकमातेच्या पवित्र कार्याला कोटी कोटी अभिवादन. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात शिना नदीच्या काठावर असणाऱ्या चौंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे तर माता सुशीलाबाई ही महाराष्ट्राची सुकन्या पुढे होळकर घराण्याची सून झाली. लोकमाता अहिल्याबाई होळकरांनी आपला राज्यकारभार रयतेच्या लोककल्याणासाठी आयुष्यभर केला. खरे तर आपण आज ज्या गोष्टी सांगतोय, आज जे स्वतंत्र भारतामध्ये कायदे आपण केलेले आहेत, ते कायदे लोकमातेने आपल्या राज्यकारभारात त्या काळात केलेले आहेत. विधवेंना मूल दत्तक घेण्याचा अधिकार देणारा कायदा त्यांनी केला. हुंड्यासारखी विकृत प्रथा नष्ट झाली पाहिजे यासाठी स्वतंत्र कायदा केला. स्त्रियांना हक्क अधिकार त्यांनी प्रदान केले. लोकांच्या कल्याणासाठी अनेक चांगल्या सुविधा त्यांनी निर्माण केले. पायवाट, गाडीवाट, सैन्यासाठी रस्ते त्यांनी निर्माण केले. दळणवळणाची सुविधा झाल्याशिवाय राज्याचा विकास होणार नाही ही भूमिका त्या काळात त्यांनी घेतली. धर्मशाळा बांधले, नदीवर घाट बांधले, मंदिरं उभी केली, मशिदी, पीर, दर्गे देखील त्यांनी उभे केले. अशा स्वरूपाची धर्मसहिष्णुता त्यांच्यामध्ये होती. वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक जीवनात प्रचंड दुःख आलं. ऐन तारुण्यात पती खंडेरायांचं निधन झालं, पुत्र मालेरा यांचं निधन झालं, सासऱ्यांचं निधन झालं, जावयांचं निधन झालं, नातू ऐन तारुण्यात गेला. हे सर्व दुःख पचवत जनतेच्या कल्याणासाठी त्या राबत राहिल्या, कष्ट करत राहिल्या. अशा लोकमातेचं जीवन हे तमाम माता भगिनीसमोर आदर्श स्वरूपाचं आहे. भावांनो आणि बहिणींनो, दानधर्म करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर गरीब गरजूंना मदत करायच्या. थंडीमध्ये त्या रग वाटायच्या, तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पोशाख त्या लोकांना द्यायच्या, जेणेकरून लोकांना कुठल्याही संकटाला सामोरं जात असताना त्यांच्याकडे कुठल्या तरी स्वरूपाची साधनं असली पाहिजे, ही उदात्त भूमिका लोकमातेने त्या काळामध्ये घेतलेली आहे. 13 ऑगस्ट 1795 रोजी वयाच्या 70व्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांचं निधन झालं. जरी अहिल्याबाई होळकर ह्या शरीर रूपाने नसल्या तरी ते त्यांच्या कार्याने अजरामर झालेले आहेत. त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो. आज जयंतीच्या निमित्ताने तमाम माता भगिनींना एवढीच विनंती करतोय की आपण लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र डोळसपणे अभ्यासावं आणि ते आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवावं, हीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्याबाई.